गरीब गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे. याचं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही पाहत आहेत पूजा प्रोडक्शन युट्यूब चॅनल. सुरुवात करूयात गरिबीपासून. गरिबी आली की लाजू नको आणि श्रीमंती आली की माजू नको. मी गरीब आहे म्हणून मला तुझ्या श्रीमंतीचं ज्ञान देऊ नको. माणूस गरीब का होतो? कारण प्रत्येक माणसामध्ये एक किडा असतो आणि तो किडा त्या माणसाला कधीच सुधरू देत नाही. ते म्हणजे वाईट व्यसन. सांगायचं म्हणजे या देशामध्ये सर्वात जास्त वाईट व्यसन गरीब लोकांनाच असतं. गरीब माणसाची सर्वात मोठी वाईट व्यसन म्हणजेच दारू. गरीब माणूस एक वेळेस आपल्या बायकोला सोडेल, आपल्या लेकरांना सोडेल, पण दारू अजिबात सोडणार नाही. कारण काय? कारण फक्त एवढंच आहे की तो गरीब आहे म्हणून. गरीब लोकांचं दुसरं व्यसन पत्ते, मटका, लॉटरी. त्याला एका दिवसात श्रीमंत व्हायचं आहे, एवढं टॅलेंट आहे त्याच्यामध्ये, पण तो दिवस कधी येईल त्यालाच माहित नाही. एका दिवसात पत्ते खेळून 4-5 लाख रुपये जिंकवायचं स्वप्न आहे त्याचं, पण त्या 5 लाख रुपयाच्या लालचमध्ये दुसरे 10 लाख रुपये त्यांनी घातलेत याचंही भान नाही त्याला. गरीब लोकांचं तिसरं वाईट व्यसन म्हणजेच गरज नसताना व्याजानं पैसे काढणे. पट्ट्याची इन्कम काहीच नाही तरी पण त्याच्याकडे 5 लाख रुपये कर्ज आहे. आणि पट्ट्या काय डायलॉग मारतो बघा, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द, ज्याच्यावर नाही कर्ज तो नामर्द. आता चौथी वाईट व्यसन म्हणजेच त्याच्यावर 5 लाख रुपये कर्ज असूनही त्याला 1.5 लाखाचा आयफोन EMI वरती घ्यायचा आहे. त्याला फोन मधलं काहीच कळत नाही, पण त्याला आयफोन घ्यायचा आहे कारण त्याला दिखावा करायची खूप आवड आहे. अंडरवेल फाटली आहे त्याची, बनी फाटकी घालतोय. चपलीला खालून होल पडलाय, त्याला 150 रुपयाची चप्पल घेणं होत नाही, पण 1.5 लाखाचा आयफोन घेऊन स्टाईल मारायचं सोडणार नाही. विचार करा, तुमची इन्कम काहीच नाही आणि 4-5 लाख रुपये तुम्ही व्याजाने काढताय. गरज नसताना 1.5 लाखाचा आयफोन EMI वरती घेताय. तर मग तुम्ही गरीब नाही तर श्रीमंत होणार आहात का? आणखी सुद्धा वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमच्या या 4 गोष्टी सुधारा, तुम्ही सुद्धा श्रीमंत होऊ शकता. विचार करा, एक चाय विकणारा माणूस 15 वर्षापासून आपल्या देशाचा प्रधानमंत्री आहे, तर मग तुम्ही श्रीमंत का होणार नाहीत? आता मी तुम्हाला थोडक्यात एका श्रीमंत माणसाचं उदाहरण देते. शाहरुख खानकडे 6,500 कोटी रुपये आहेत. शाहरुख खानचं खूप स्वप्न होतं की माझ्याकडे माझं प्रायव्हेट विमान असावं, पण विमान घेण्यासाठी 400 कोटी रुपये लागत होते. का? तो घेऊ शकत नाही? तो घेऊ शकतो. विचार करा, त्याने 400 कोटी रुपयाचं विमान जरी घेतलं तरी त्याच्याकडे 6,100 कोटी रुपये राहतात. पण तो विमान न घेता त्याच्या पुढच्या पिक्चरसाठी ते 400 कोटी रुपये लावतो आणि त्याचे 800 कोटी रुपये करतो. शाहरुख खानकडे एवढे पैसे असताना सुद्धा त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं नाही. आणि तुम्ही तुमच्या खिशात 1.5 रुपया नसताना सुद्धा 1.5 लाखाचा आयफोन घेऊन येतात, त्याचा थोडा पण विचार करत नाहीत. मग हेच फरक आहे एका गरीब माणसामध्ये आणि श्रीमंत माणसामध्ये. म्हणूनच गरीब माणूस गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चालला आहे.